त्यांच्यासाठी तुम्ही गोळा देताय. तुम्ही जो गोळा देताय तो बघून विरोधकांच्या पोटात आता गोळा यायला लागलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी किती जरी गुलीगत धोका देण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या कामाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना बुद्धीत टेंगून दिल्याशिवाय या ठिकाणी तुम्ही राहणार नाही. विश्वजित भैयांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक तरुणाचं शरीर सौष्ठव चांगलं असलं पाहिजे, यासाठी या ठिकाणी जिमचं साहित्य देण्याचं महत्त्वाने या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होत आहे. विवेकानंदाच्या स्वप्नातील भारत घडवण्याचं काम भैया आपण या ठिकाणी करताय. आणि एवढंच तुम्ही करत नाही तर UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचं मस्तक हे सशक्त झालं पाहिजे, यासाठी तुम्ही जे पुस्तकं त्यांना देताय आणि त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले जे संविधान आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी त्या युवकांना देऊन एक प्रेरणा देत आहे. अनेक माणसं जन्माला येतात आणि जन्माला येत असताना सोन्याचा चमचा तोंडामध्ये ठेवून जन्माला येतात, परंतु विश्वजित भैया तुम्ही सोन्याचं हृदय घेऊन जन्माला आला. अनेक माणसं असतात त्यांच्याकडे पैसे असतात पण दानत्व फार कमी लोकांकडे असतं. गणपतीमध्ये तुम्हाला आम्ही डान्स करताना बघितले भैया, त्यानंतर ते मठामध्ये तुम्ही अन्नदान करत होता. महात्मा बसवेश्वरांची जी काही सन्मान यात्रा वीरशैव समाजाची झाली त्यामध्ये तुम्ही होता. म्हणजे सगळ्या जाती धर्माला घेऊन चालण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करताय. म्हणजे अनेक जाती असतात परंतु धर्म मात्र एकच असतो, तो म्हणजे मानव धर्म असतो हे दाखवण्याचं